तर मित्रांनो रात्रीचा स्टे आपला ह्या हॉटेलमध्ये होता, हॉलिडे इस्टा म्हणून. चला चला शुभ प्रभात मित्रांनो. तर हे बिनसात म्हणून ड्रायव्हर आपल्या गाडीचे सगळे आलेली आहेत. आज सकाळी साधारणतः आता 5 वाजलेले आहेत तिथून निघायला. तर या गाडी आपण या गाडीमध्ये आपण आहे ना जंगल सफारीसाठी चाललेलो आहे. तर मित्रांनो इथलं टेम्परेचर आहे ना आता 19 आहे आणि ऑल सगळं धुकं आहे बघा. या साईडला पण धुकं आहे सकाळी सकाळी, या साईडला पण बघा. आणि आता जंगल सफारीला चाललेलो आहे. नवलेन ती गाडी बसलेली आहे. तर चला पुढं जाऊया. हो चला पाटील, चला चला आले पाटील पण आले. चला लवकर. गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, शुभ प्रभात, शुभ प्रभात. नवले भाऊचं तोंड दिसत नाही तुझ्यामुळं. मोबाईल मध्ये काय बघताय? शुभ प्रभात. चलो चलो. एक नंबर. कसं आहे तुका? कडक दुख आहे ना वाटेल? एकदम असे आता पुढं आणलंय. कधी गाडी आली. तर आपण आता पुढच्या पॉइंटला चाललेलो आहे. मस्त व्ह्यू आहे तसं भारी. सकाळी दुखं बिकं मस्त वाटतं एकदम. तुला कडक तर नाही बरं का. खतरनाक तर नाही बरं का इथं. कशाला आणलंय तुम्हाला फिरायला? ना हो लगेच द्यायला. मग आणलंय कशाला इथं दाखवायला? मित्रांनो 2 ठिकाणी गेलो. आता दुसरं बॉर्डर लाईन. नुसतं म्हणतो इधर बॉर्डर लाईन आहे उधर बॉर्डर लाईन आहे, बाकी काहीच सांगत नाही. आणि काय अजून हत्ती का हत्तीचं पिल्लू सुद्धा दिसलेलं नाही. नुसतं असंच दिसतंय. तिकडं पण हेच होतं इथंही ह्याची. काय सांगा जरा काय काय इथं आहे का? 2 पॉइंट दाखवले पण 2 पॉइंटवर अजून काय नाही, फक्त डोंगर आणि झाड एवढंच. सगळं असं जे बघा. चला परत गाडीत बसू आता. चला बंद करू. चला बस. चला सारखा तिकडं. मित्रांनो आता आहे ना गाडीत लय हलतीचे. काय सांगायचं. काय अजून तर दिसलं नाही. दिसलं तर दाखविलच. आम्हाला तर काही दिसलं नाही. नुसतं 10-20 किलोमीटर फिरवलंय आणि आतापर्यंत आम्हाला. कडकडनी कडकडनी
मित्रांनो समोर हरण दिसतंय. आता तुम्ही शोधा फ्रेम मध्ये कुठे, मला तर सापडा दे. त्यांनी सांगितलं आपल्याला हरण आहे. तर मित्रांनो आपली आहे ना जंगल सफारी झाली आणि आपण आत्ता रूमवर आलेलो आहे. तर हत्ती बित्ती काहीच दिसले नाहीत. तर जाऊ दे, चला रूममध्ये जाऊया, नाश्ता करूया आणि मग बाकीचं बोलूया. हो घ्या घ्या पाटील, काय काय घ्या घ्या नाश्ता. राईस ठेवलं का? राईस ठेवलाय काय? राईस आहे. अरे आज अंडी आहेत. राहुल शेठ आज बॉबेवर आहे का? बॉबेवर आहे आज. बॉबेवर. नमस्कार. नमस्कार. अहो ते हत्ती भारी दाखवलं बरं का तू पण. आम्हाला तर दिसलंय नव्हता. कसं मस्त का? हा मित्रांनो आपला नाश्ता झालेला आहे आणि आता लिफ्ट मध्ये बसून डायरेक्ट खाली मस्त पाठी पर्यंत आपण हे बघा जेवढे मस्त वाटतंय. चला आता गाडीत बसा फक्त आणि निघायचंय. प्रॉपर्टी टॅक्स लीगल होत नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शुभ प्रभात. हत्ती सफारी करणे. हत्ती सफारीला जायचंय. हा चला सुरू करा आरती. घ्या कोण घेतोय? जांभळे पाहुणे गेले. जांभळे पाहुणे सुरू. गणपती बाप्पा वार्ता विघ्नाची. गणपती बाप्पा मंगलमूर्ती नाथ साहेबांचा महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. तर मित्रांनो आपण आत्ता आहे ना हत्ती सफारीला पोहोचलेलो आहे. तर बघू आतमध्ये जाऊन तिकीट काय काय. पुढं शेडगे नाना चाललेले आहेत. भारी वाटतंय ना. बॅग नाही आणली. शेट काय टोकन आहे? टोकन किती? टोकन आहे? टोकन किती आहे? 600 रुपये पर पर्सन. 600 रुपये. हो दांडेकर साहेब खाली त्याला स्टँड केलं ना. पाय कमी पडले. जास्त फाटले त्यामुळे पाय कमी झाले त्यांचे. तुम्ही करा. मित्रांनो आज इथं बंद असल्यामुळे समोर रस्ता रोको चालू आहे. तसं नाही, लोकांना घेतली आणि असं फरक. तर पूर्ण रस्ता रोको चालू आहे आणि बऱ्याच ठिकाणी आडवा आडव आहे. त्यांनी थांबायला लावलेले आहे. तर मित्रांनो आपण आत्ता आहे ना मुन्नारला आलेलो आहे चहाचे मळे बघण्यासाठी. एकदम मस्त आहे. तो बाकीची या साईडला काय दोघं या साईडला
तर या साईडला सगळी ही आहेत ना म्हणजे चहाची झाडं आहेत. तर एकदम मस्त कटिंग बिटिंग बघा किती सुपर केलेली, एक लेवलमध्ये सगळं एकदम भारी लँड दिसतंय, मस्त एकदम क्लासमध्ये वाटतं एकदम. आणि वातावरण दुःख बिक्क एकदम छान पसरलेलं आहे, त्यामुळे खूप मजा वाटते मित्रांनो. एवढं भारी आहे ना की हिशोब नाही त्याचा. तर आता आपण आहे ना आता परत गाडीत जाणार आहे थोड्या वेळाने, जरा व्हिडिओ फोटो काढतो इथं. आणि त्याच्यानंतर म्हणजे आजचा दिवस सकाळी काही बघायला नाही मिळालं, पण तसं विचार केला ना मित्रांनो, आपला नाश्ता येऊन झाला, जेवण चांगलं झालं दुपारी, परत हत्ती सफारी झाली, हे झालं, असं एवढं ट्रिपमध्ये झालं तरी खूप झालं, मस्त वाटलं एकदम. असं ना एवढं भाषण आहे. तर मित्रांनो आता आपण मुन्नारला चाललेलो आहे. संध्याकाळचे मला वाटतं 7:30 झालेले आहेत. आता चहा घेतला आपण, थोडे मळ्यामध्ये फोटो घेतलेच तुम्ही आता बघितलेच असेल. तर आता काय झालं माहिती का, अजून 1 ते 1.5 तास आपल्याला वरती लागणार आहे जाण्यासाठी. तर मित्रांनो हे हॉटेल सिल्वर स्वीप आहे आणि इथं आहे ना बरंच काय म्हणजे जे आपल्या मूवी होती चेन्नई एक्सप्रेस त्यावेळेस या हॉटेलमध्ये सगळेजण राहिलेले होते. शाहरुख खान किंवा एनी अदर जे पण असेल ते, म्हणजे पूर्ण टीम या हॉटेलला बुकिंग होतं त्यावेळेस. तर या हॉटेलमध्ये आपलं आजचा स्टे आहे आणि उद्याचा पण इथंच आहे. या समोर ते फ्लॅक्सवर लावलेले दिसत असतील तुम्हाला. इथं बरेचसे फिल्म स्टार येऊन गेलेले आहेत या हॉटेलमध्ये राहतात आले तर.